शीलं सद्गुणसम्पत्ति ज्ञानं विज्ञानमेव च उत्साही वर्धते येन वाचनं तदहितावहम्. अर्थात ज्यामुळे माणसाचे चारित्र्य, सद्गुणरूपी संपत्ती, ज्ञान, विज्ञान, उत्साह यांचं संवर्धन होतं, असं वाचन हितावह. नमस्कार मंडळी. इंडियाज मिसाईल मॅन म्हणून ओळखले गेलेले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. डॉक्टर कलाम यांनी पुस्तकांना आजन्म आपला सोबती मानले. एक चांगले पुस्तक 100 मित्रांसारखे असतात असं ते म्हणायचे. चांगल्या पुस्तकांच्या संपर्कात येणं व ती बाळगणं ही चिरस्थायी संपन्नता आहे असं त्यांचं मत. किती खरं आहे नाही हे? शालेय वाचनाबरोबर अवांतर वाचनाचं महत्त्व त्यांनी युवा पिढीला समजावलं आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. आपण सगळेच पुस्तकांची जादुई शक्ती कधी ना कधीतरी अनुभवतोच. शब्दांच्या माध्यमातून पुस्तकं आपल्याला किती आणि काय देतात हे सांगायला आपले शब्द अपुरे पडतात. पुस्तकांचं हे जग अफाट आहे. आपण म्हणूनच ग्रंथ हे गुरु म्हणतो. पुस्तकं आपल्याला बहुश्रुत करतात. पुस्तकांमुळे आपली कल्पनाशक्ती वाढते. उत्तम वाचन आपल्याला समृद्ध करतं, विचार करायला शिकवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी संवाद साधायला शिकवतं. वाचन हा एक छंद आहे, नव्हे ती एक कला आहे. ती जोपासता आली पाहिजे. वाचन आपल्याला आपल्या आत मुरवता आलं पाहिजे. पुस्तकांच्या वाचनामुळे आपल्याला जगण्याची नवी दृष्टी मिळते. पुस्तकं आपल्याला जग फिरवून आणतात. आपल्या जगण्याचा परीघ वाढवतात. पुस्तकांमुळे आपली शब्दसंपत्ती, स्मरणशक्ती, संवाद कौशल्य वाढतं. पुस्तक वाचनाने आपली भाषा शुद्ध होते, वाणीवर उत्तम संस्कार होतात. विचार आणि उच्चार यांच्यात सुस्पष्टता येते. पुस्तकांचं हे विश्व अफाट आहे, गूढ आहे, अगम्य आहे, तरीही रम्य आहे. पुस्तकांचं हे अफाट विश्व कधीकधी आपल्याला अस्वस्थ करतं, कधी अपूर्णता जाणवून देतं, तर कधी परिपूर्णतेचा आनंदही देतं. वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक वेळा पुस्तके आपल्या मनात घोटाळत राहतात, आपला पाठलाग करतात. काही वेळा ही पुस्तकं आपल्याला निवांत करतात, तर काही वेळा एकटेपणातही ही पुस्तकं आपल्या सोबती होतात. आपल्या मनात रुंजी घालणाऱ्या अनेक गोष्टी, आठवणी पुस्तकांमुळे जाग्या होतात, ज्याचा आपण पुन्हा पुन्हा आस्वाद घेतो. म्हणूनच तर पुस्तकांना आपण आपला मित्र मानतो. वाचाल तर वाचाल ही म्हण आपल्याकडे रूढ आहे. आजच्या या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने पुस्तकांवरील 2 कविता मी सादर करते. पहिली कविता आहे निलिमा पालवणकर यांची पुस्तकं. पुस्तकं गच्च भरलेला आभाळ असतात. पुस्तकं गच्च भरलेला आभाळ असतात तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं आणि मुरवावं लागतं त्यांना आपल्या आत. कधी ती झाडे होतात घनदाट, कधी ती झाडे होतात घनदाट तेव्हा आपण पाणथस्त होऊन बसायचं असतं त्यांच्या सावलीला. कधी कधी तर ती पक्षी होतात. कधी कधी तर ती पक्षी होतात तेव्हा पंखात बळ घेऊन उडावं लागतं आपल्याला त्यांच्या बरोबरीनं. पुस्तकातून कधी शिशिरही भेटतो. पुस्तकातून कधी शिशिरही भेटतो, मग आपण उजाड माळ होतो. तेव्हा तीच वसंताची चाहूल होतात आपल्यासाठी. पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो, पण त्यासाठी मनाला फुटाव्या लागतात संवेदनांच्या लक्ष पाकळ्या. मग पुस्तके उधळून टाकतात वसंतातले सगळे रंग. मग पुस्तके उधळून टाकतात वसंतातले सगळे रंग. पुस्तकांना कळते सगळे. पुस्तकांना कळते सगळे. आपल्याला कळते का पुस्तकांचे आभाळमन? आपल्याला कळते का पुस्तकांचे आभाळमन? कवयित्रीला ही पुस्तकं आभाळासारखी वाटतात, गच्च भरलेल्या आभाळासारखी. म्हणजे काय तर या पुस्तकात आभाळाची व्यापकता आहे, भव्यता आहे, अथांगता आहे.
तर हे सगळं सामावून घेण्याची, पेलण्याची, मुरवण्याची, जिरवण्याची क्षमता देखील पुस्तकांना आहे. म्हणून कधीकधी कवयित्रीला ही पुस्तकं जमिनीसारखी वाटतात, तर कधी ही पुस्तकं घनदाट झाडांसारखी वाटतात, सृजनाच्या नव्या नव्या रूपांनी डवरलेली, तशीच परोपकारी. झाडातील सारं सारं या पुस्तकांमधून आपल्याला अनुभवता येतं. म्हणून तर आपण वाचाल तर वाचाल असं म्हणतो. दुसरी कविता आहे रत्नमाला शिंदे यांची पुस्तकं. माणसांपेक्षा अनेकदा आधार वाटत गेलाय मला पुस्तकांचा. माणसांपेक्षा अनेकदा आधार वाटत गेलाय मला पुस्तकांचा. त्यांच्या गर्दीत हरवलं की खात्री पटते मला मी कुठेतरी सापडण्याची. पुस्तकांना डोळे असतात, पुस्तकांना डोळे असतात काळाच्या पल्याड पाहणारे, आणि कान वाचणाऱ्याला ऐकणारे. पुस्तकांना हात असतात आपल्या कानशिलात लगावण्यासाठी, पुस्तकांना हात असतात आपल्या कानशिलात लगावण्यासाठी, आणि पायही असतात आपल्याला धावत येऊन वाचवण्यासाठी. पुस्तकं घेऊन जातात आपल्याला त्यांच्यासोबत, पुस्तकं घेऊन जातात आपल्याला त्यांच्यासोबत जिथे आपल्याला जाणे गरजेचे आहे हे माहीत नसतं आपल्याला देखील. पुस्तकांना मेंदू नसतो, पुस्तकांना मेंदू नसतो कुणाच्या हातात पडावं हे समजण्या इतपत. पुस्तकांना मेंदू नसतो कुणाच्या हातात पडावं हे समजण्या इतपत. पण वाचणाऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी पुस्तकांना हृदय असतं. पण वाचणाऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी पुस्तकांना हृदय असतं. आणि म्हणूनच तर आपण म्हणतो की पुस्तकं निर्जीव असतात, पण ती आपलं घर सजीव करतात. पुस्तकं निर्जीव असतात, पण ती आपलं घर सजीव करतात. सगळ्या रसिक वाचकांना आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या मनापासून शुभेच्छा. वाचू आनंदे, बोलू आनंदे.